या योजनेला अजितदादांचंच नाव द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव या योजनेला देण्याची मागणी होते। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी ही मागणी केली आहे। दादांच्या स्मृती जपण्यासाठी म्हणून मिटकर यांनी हा प्रस्ताव दिलाय। काय नेमकं म्हणालेत अमोल मिटकरी बघा। मला असं वाटतं की जितका महाराष्ट्र शोकमग्न आहे तितकेच दादांचे दोन्ही नेत्यांचे दादा अत्यंत भावासारखे लाडाचे होते आणि दादांचं सुद्धा त्यांच्यावर प्रेम होतं। आणि ओक्साबोक्शी रडताना मी त्यांना पाहिलं ते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे सुनेत्राबाईंच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे भावासारखे उभे राहिले। अजितदादा जसे एक कुटुंब प्रमुख म्हणून चांगले तसे जनतेत राहणारा एक लोकनेता, सर्वांना आवडणारा हवासा असलेला, आजही 6वा-5वा दिवस आहे, लोक त्या धक्क्यातून बाहेर नाहीत। अशा व्यक्तीच्या स्मृती जपण्याकरता दादांनी आता आपली ही जी जनसंवाद यात्रा काढली होती त्यामध्ये हजारो लाखो बहिणी त्यांना राख्या बांधत होत्या आणि एक चांगली योजना सरकारकडे आहे। आमच्या पक्षाच्याच मंत्र्यांनी त्या योजना पुढाकार घेतला होता, दादांनी त्याला निधी पण दिला होता मोठ्या प्रमाणात। तर अजितदादांच्या नावाने अजितदादांची लाडकी बहीण योजना, जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तसं लाडक्या बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्यावं अशी माझी भावना आहे आणि ती अर्थातच पत्राद्वारे स्वतः प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्याबद्दल